कॅपिटल म्हणजेच काय? व्हॉट इज द कॅपिटल? कॅपिटल म्हणजेच काय? द ओनर ऑफ द बिझनेस हु हॅव इन्व्हेस्टेड इन द बिझनेस, हु हॅव इन्व्हेस्टेड अमाऊंट in the business to start the business. That is a loan given by proprietor to the business also mean that capital. हे एक प्रकारचं काय आहे? कॅपिटल आहे आणि इट इज द वन ऑफ द लॅबिलिटीज ऑफ द बिझनेस. लॅबिलिटीज म्हणजेच काय? देणी. लॅबिलिटीज म्हणजेच काय? देणी. जो की बिझनेसचा मालक आहे, जो की स्वतःच्या बिझनेसमध्ये काही अमाऊंट इन्व्हेस्ट करतो, ॲज अ ॲसेट अमाऊंट इन्व्हेस्ट करतो. तो बिझनेससाठी लोन घेतो, पण बँकेकडनं लोन न घेता तो कुणाकडनं घेतो? प्रॉपरायटरकडनं घेतो. म्हणजेच प्रॉपरायटर म्हणजेच काय? बिझनेसचा मालक. आणि बिझनेसचा मालक जेव्हा बिझनेसमध्ये पैसे गुंतवतो, त्या मालकाला आपण इथं कॅपिटल म्हणलेलं आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कॅपिटल म्हणजेच काय? कॅपिटल म्हणजेच काय की बिझनेसच्या मालक जो की बिझनेसमध्ये पैसा गुंतवतो आणि तो पैसा बिझनेस स्टार्ट करण्यासाठी किंवा बिझनेस चालवण्यासाठी पैसे गुंतवतो, त्या पैशाला तुम्ही कॅपिटल म्हणू शकता. किंवा त्यांनी बिझनेसमध्ये काही भांडवल गुंतवलं, म्हणजेच त्यांनी काही ॲसेट्स जेव्हा बिझनेसमध्ये गुंतवली, तर त्या ॲसेट्सला आणि त्या भांडवलाला पण तुम्ही काय म्हणू शकता? ॲज अ कॅपिटल इन्व्हेस्टमेंट असं म्हणू शकता. जो की त्यांनी लोन, जसं की बँकेकडनं लोन घेतलं तर ही लॅबिलिटीज झाली. पण बिझनेसचा मालक जेव्हा बिझनेसमध्ये पैसे टाकतो, तो काय आहे? एक प्रकारची कॅपिटल इन्व्हेस्ट करतो आणि ती एक लॅबिलिटीज असते. लॅबिलिटीज म्हणजेच याआधी तुम्हाला सांगितलं होतं की बिझनेसच्या मालकाने जेव्हा बिझनेसमध्ये पैसे टाकले तर ती लॅबिलिटीज आहे. लॅबिलिटीजचा अर्थ होतोय परतफेड, किंवा ज्याचे पैसे द्यायचे असेल तो, की ज्याला पैसे तुम्हाला द्यायचे आहे. याच्यामध्ये लॅबिलिटीज दोन प्रकारचे येतात. करंट लॅबिलिटीज अँड लॉंग टाइम लॅबिलिटीज. हे आपण नंतर घेणारच आहोत. पण लॅबिलिटीज थोडक्यात मी इथं सांगितलेलंच आहे तुम्हाला. लॅबिलिटीज म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर देणी, आणि ॲसेट्स म्हणजेच काय? संपत्ती, आणि कॅपिटल म्हणजेच भांडवल. टू द बिझनेस विच ऑल्सो मीन दॅट कॅपिटल, इट इज द वन ऑफ द लॅबिलिटीज ऑफ द बिझनेस. हे एक प्रकारची काय? बिझनेसची देणी आहे. जर बिझनेसचा मालक जर स्वतःचे पैसे बिझनेसमध्ये टाकत असेल, सपोज एक बिझनेसचा मालक आहे, त्याने 1 लाख बिझनेसमध्ये टाकले, तर बिझनेस असा समजतो की कुणीतरी मला काय दिलेलं आहे? लोन दिलेलं आहे. म्हणजे बिझनेसचा मालक हे बिझनेससाठी काय आहे? लोन देणारा व्यक्ती आहे आणि त्याचे पैसे त्याला परत द्यायचे आहेत. म्हणजे बिझनेसचा मालक का असणार, पण बिझनेस काय समजतो की त्याचे पैसे बिझनेसमध्ये ॲज अ लोन आलेले आहेत आणि ते आपल्याला परतफेड करायचे आहेत. म्हणून ती जे पैसे इन्व्हेस्ट केले ते बिझनेसच्या कॅपिटल साईडला ॲड होतात. ते कसे आहेत ते प्रॅक्टिकलमध्ये आपण पाहणारच आहोत. तर परत एकदा घेतो. कॅपिटल म्हणजेच काय? कॅपिटल म्हणजेच द ओनर ऑफ द बिझनेस हु हॅव इन्व्हेस्टेड इन द बिझनेस, जो की बिझनेसमध्ये पैसे टाकतो. हु हॅव इन्व्हेस्टेड अमाऊंट इन द बिझनेस फॉर व्हॉट? कशासाठी? टू स्टार्ट द बिझनेस. दॅट इज लोन गिवन बाय प्रॉपरायटर. तो की स्वतःच्या मालकीचे पैसे त्याच्यामध्ये टाकतोय बिझनेसमध्ये, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे इथं? कॅपिटल म्हटलेलं आहे. टू द बिझनेस विच ऑल्सो मीन दॅट कॅपिटल. यालाच काय म्हटलेलं आहे? याला सुद्धा कॅपिटलच म्हटलेलं आहे. आणि हे एक बिझनेससाठी एक प्रकारची लॅबिलिटीज आहे. ठीक आहे. हे पूर्णपणे पहा तुम्ही आणि लक्षपूर्वक तुम्ही जर समजलं नसेल तर रिवाइंड करून परत एकदा ऐका, म्हणजे तुम्हाला कॅपिटल हे समजूनच जाईल. ओके.